त्यामुळे आता आपण पुढचं गाणं ऐकणार आहोत. वो कौन थी चित्रपटातलंच पुन्हा एकदा नमिताताई आपल्यासमोर येत आहेत. जो हमारी दास्तां अपनी सुनाई, आप क्यों रोए? जो हमने दास्तां अपनी सुनाई, आप क्यों रोए? तबाही तो हमारे दिल पे आई, आप क्यों रोए? हमारा दर्द गम है इसे क्यों आप सहते हैं? ये क्यों आंसू हमारे आपकी आँखों से बहते हैं? गमों की आग हमने खुद लगाई, आप क्यों रोए? जो हमने दास्तां अपनी सुनाई, आप क्यों रोए? बहुत रोए मगर अब आपकी खातिर न रोएंगे, ना अपना चैन खोकर आपका हम चैन खोएंगे। कयामत आपके अश्कों ने ढाई, आप क्यों रोए? जो हमने दास्तां अपनी सुनाई, आप क्यों रोए? नए आंसू रुके तो देखिए फिर हम भी रो देंगे। हम अपने आंसुओं में चांद तारों को डुबो देंगे। फना हो जाएगी सारी खुदाई, आप क्यों रोए? जो हमने दास्तां अपनी सुनाई, आप क्यों रोए? या गाण्याला अनुसरूनच म्हणावं लागेल की मदनजींची कारकीर्द ही खरंच एक दर्दभरी दास्तां होती. कारण त्यांच्या कारकिर्दीत त्यांनासुद्धा त्यांचं यश फारसं बघता आलं नाही. कारण ते गेल्यानंतर 1975 साली गुलजारचा मौसम रिलीज झाला आणि तो इतका सुपरहिट झाला. 25 आठवडे एका चित्रपटगृहात तो चित्रपट चालायचा आणि घराघरात मौसमचीच गाणी वाजायची. पण मग दुर्दैव असं झालं की मदनजींच्या निधनानंतर तो चित्रपट आल्यामुळे ही लोकप्रियता त्यांना बघता आली नाही. आणि म्हणून मला असं म्हणावं असं वाटतं की त्यांच्याही आयुष्याची ही दर्दभरी दास्तां आहे. असं पण बऱ्याचदा असं होतं की दुःखातूनच फूल उमलतं आणि ते दुसऱ्याच्या मनापर्यंत पोचतं किंवा हृदयाला हात घालतं. म्हणूनच मला असं वाटतं की त्यांची सगळीच गाणी प्रत्येकच रसिकाच्या हृदयाला हात घालणारी अशी आहेत.